नगरवासियांचा आपण हा जल्लोष पाहू शकतोय। गुलाल उधळण्यात आलेला आहे। महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग या विजय मिरवणूक रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महत्त्वाची अपडेट समोर येते। जालना अंबडमध्ये भाजपच्या देवयानी कुलकर्णी या नगराध्यक्षपदी आता विराजमान होत आहे। भाजप रासपला 16 जागा, तर राजेश टोपे यांना मात्र या ठिकाणी मोठा धक्का बसला। अंबडमध्ये शिंदे सेनेचा सुपडा साफ झालेला आहे। खातं देखील या ठिकाणी उघडता आलेलं नाही। अंबडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडनं आता मोठा जल्लोष केला जातो। आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे या ठिकाणी विजयी झाले आहेत। तर गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। आपण पाहतोय की गुलालाची उधळण इथे केली जाते। खोपोलीमध्ये शिवसेनेचे कुलदीप शेंडे हे विजयी झाले आहेत। राष्ट्रवादीचे सुनील पाटील मात्र या ठिकाणी पराभूत झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खोपोलीमधला हा निकाल समोर येतोय। शिवसेनेचे कुलदीप शेंडे हे विजयी झालेले आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळण्यात येतोय, तर राष्ट्रवादीचे सुनील पाटील मात्र पराभूत झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन समीकरणं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर इथे भाजप 123 तर शिवसेना देखील आता 60 जागांवर, तर राष्ट्रवादी 31। वाशिमच्या मंगळुरपीरमध्ये राष्ट्रवादीचे अशोक परळीकर हे विजयी झालेत। वाशिमच्या मालेगावमध्ये शिवसेनेचे ओमप्रकाश खुरसडे हे विजयी झाले आहेत। आता विजयी उमेदवारांची नावं आपण या ठिकाणी पाहत आहोत। चंद्रपूरच्या राजुरामध्ये काँग्रेसचे अरुण थोटे हे विजयी झाले। तर नागभीडमध्ये काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी झाल्या। चंद्रपूरच्या नागभीडमध्ये स्मिता या विजयी झालेल्या आहेत। स्मिता खापर्डे काँग्रेसकडून उमेदवार होत्या। तर लातूरच्या रेणापुरात भाजपचे शिवबा अकनगिरी विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लातूरमधून अपडेट। वसमतमध्ये दादांच्या सुनीता बाहेती या विजयी झालेल्या। विजयी उमेदवारांचा एकीकडे जल्लोष आपण या ठिकाणी पाहत आहोत। धर्माबादमध्ये काल राडा झाला होता। आज राजेश पवारांना या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। मराठवाडा जनहित पार्टीच्या सविता बोलमवाड या विजयी झालेल्या आहेत। बिलोलीमध्ये मराठवाडा या ठिकाणी आपण पाहू शकतोय विजयी उमेदवारांचा हा जल्लोष सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आपली पकड या ठिकाणी ठेवता आली। तर नगरपालिकांचा हा निकाल आपण पाहतो। मालवण नगर परिषदेमधील सर्व जागांचा निकाल हाती आलेला आहे। मालवणमध्ये भाजप 5 आणि शिवसेनेच्या 10 उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालाय। अमरावतीमध्ये वंचितनं खातं